तिसरा पदार्थ काय? याचं नाव आहे रसोपुल्ली. रसोपुली. हो. फॅन्टास्टिक. रसोपुली Yes. साठी काय साहित्य लागतं ते आम्हाला सांगा. साखर, आटवलेलं दूध, तूप, मैदा, खवा, वेलची, ड्रायफ्रूटचा चुरा आणि जायफळ. आणि आता आपल्याला करायचंय पुली. रसोपुली. चला Yes. काय करायला लागतं सुरुवातीला? पहिल्यांदा आपल्याला खवा आणि मैदा हा आणि थोडं तूप घेऊन एकत्र मळून घ्यायचं. बर. प्रमाण किती खव्याचं आणि मैद्याचं? खव्याच्या निम्मा मैदा बर. आणि तूप. तूप. बर. हे आपलं आता मळून घेऊच यात. हो. पण पुढची कृती काय आपली? हे मळून घेतलं की याचे एकदम छोटे छोटे गोळे करायचे आणि त्याच्यामध्ये वेलचीचे दाणे भरायचे बर. आतमध्ये हा. आणि ते तुपामध्ये तळायचे. तुपात तळायचे. हो. मग आपण दरम्यान तूप गरम करत ठेवूयात का? हो हो म्हणजे चालेल तेवढा ना. आपला वेळ वाचेल. वेळ वाचेल. घ्या. 2 चमचे दूध घालायचे याच्यात बर. म्हणजे जरा ते मिळून येतं. बरोबर. पुढे काय करायचं? आता ह्याचे आपल्याला असा गोळा करायचा छोटा आणि त्याच्यात वेलचीचे दाणे भरायचे. किती भरायचे? एवढं? एक किंवा 2 दाणे बर. बस. आणि ते असं क्लोज करायचं. वा. हे असे 7-8 गोळे करून झाले आपले की मग ते एकदम तळून घ्यायचं तळायला तुपामध्ये. घ्यायचं. तुपामध्ये वा, तळून घ्यायचं. ठीक आहे. आणि हे जे गोळे तयार करून घेतले हे तळले किंवा आपली पुढची कृती काय? हे तळल्यानंतर ह्या आटवलेल्या दुधामध्ये पहिली साखर घालायची. बर. ह्याच्यामध्ये ती साखर थोडीशी मुरली की हे गोळे त्याच्यामध्ये सोडायचे. गरमच सोडायचे. तळल्यानंतर लगेचच आणि मग रसोपोळी तयार. नाही. बर. आणि मग त्याच्यामध्ये वेलची, जायफळ आणि ड्रायफ्रुट्स भरपूर अच्छा. हे म्हणजे सगळं घालायचं थोडक्यात आणि काय? थंड करायला फ्रीज मध्ये ठेवायचं, सेट करायचं म्हणजे हो. ते एकदम छान लागतं. बरं. आता सध्या आपण एवढे गोळे तळून घेऊयात चालेल. कारण बरेच 5-6 झालेत. तुमचे 3 माझे 3. हो. घ्या तळून. येस. रसपोळीसाठी लागणारे हे जे गोळे आहेत मैद्याचे तयार केलेले, खव्याचे तयार केलेले, ते आम्ही छान तळून घेतो. ते तळून झाले की मग आपण पुढच्या कृतीकडे वळूयात. रसपोळीसाठी लागणारे हे जे पुली आहेत ते आपण तयार करून घेतलेले आहेत. बरोबर. आता आपल्याला ह्या दुधात थोडी साखर घालायची आणि हलवून ठेवायचं. बरं. ते आटून घेतलेलं दूध. आटवून घेतलेलं दूध घ्या. पुढे 2 चमचे. हो. हे आटून म्हणजे मिक्स झाल्यानंतर पुढे काय? आता आपल्याला हे गोळे ह्या बाउलमध्ये घालायचे. साखर या आटलेल्या दुधामध्ये चांगली मिक्स झाली आहे. हो. आता हे आटलेलं दूध आपल्याला ह्या पुलीवरती ओतायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यात जायफळ, वेलची पण घालायची वरून. हो हो कारण ती आपण ऑलरेडी त्या हो, असू पुलीमध्ये दे. भरली. हो, हो. बरं. बघा बरं किती लागणार. ती छान घालायची एकदम मस्त त्याचा अगदी स्वाद स्वाद येईपर्यंत. वा वा. पुढे. आणि आता हे जे आपले ड्रायफ्रुट्स आहेत, आहा. बदाम, काजू, पिस्ता, बेदाणे, वा वा. हे हे तुम्ही किती घाला. हो हे मस्तच घालायचं एकदम. बंधन नाहीये त्याच्यावर बंधन नाही. आता हे काय करायचं हो? हे आपण फ्रीज मध्ये ठेवायचं थोडा वेळ, कमीत कमी तासभर तरी. बर. आणि नंतर छानपैकी खायचं. मग तयार होईल रसोपुली. कळलं का तुम्हाला? त्या हातात ठेवून त्याच्याकडे पाहत राहणं म्हणजे किती संयमाचं काम आहे बघा. आणि आता तर ते सेट व्हायचंय. म्हणजे अजून परीक्षा आहे पण तुम्ही एवढा वेळ वाया घालू नका. पटकन घेऊन घ्या रसोपुलीसाठी लागणारं साहित्य आणि ही फॅन्टास्टिक कृती. रसोपुली बनवण्याकरता लागणारं साहित्य: आटवलेलं दूध, खवा, मैदा, तूप, वेलदोडे, साखर, ड्रायफ्रूट स्लाइस आणि जायफळ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये अर्धी वाटी खवा, मैदा, तूप आणि 2 चमचे दूध घालून मिश्रण एकत्र करून नीट मळून घ्यावं. मळलेल्या पिठाचे गोळे करून त्यामध्ये वेलची दाणा भरून गरम तुपात पुली तळून घ्यावी. नंतर आटलेल्या दुधात 2 चमचे साखर घालून विरघळून घ्यावी. एका बाउलमध्ये पुली घालून विरघळलेल्या साखरेचं दूध, जायफळ पूड, वेलदोडे आणि ड्रायफ्रुट्स घालून 1 तास फ्रीज मध्ये ठेवून रसोपुली सर्व्ह करावी.